कमी होत नसेल, परमार्थात तुमचा जर क्रोध कमी होत नसेल, परमार्थात तुमचा जर काम कमी होत नसेल, तर तुमच्या आणि माझ्या परमार्थाला झिरो किंमत आहे. तुकोबरायच्या जीवनातला प्रसंग सांगतो तुम्हाला. माणसाला किती क्रोध असावा आणि क्रोधावर कंट्रोल कसं करायचं तुम्हाला सांगतो. दशमीचा दिवस होता बघा. तुकोबराय आमचे प्रदक्षिणा करत होते आणि प्रदक्षिणा करता करता मंदिराच्या पाठीमागं तुकोबराय आले. मंबाजीबुवाची बाग होती फुलाची तुकोबरायच्या मंदिराच्या पाठीमागं पांडुरंगाच्या. आणि एकादशी दशमीचा दिवस होता. महाराजांनी चंद्र इंद्राणीच्या पात्रामध्ये गेले, आचमन केलं, डोळ्याला पाणी लावलं आणि वर चढत असताना पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सुंदर अशी फुलाची बाग दिसली. महाराजांनी 2-4 फुलं तोडली. महाराज तुकोबरायासारखा महात्मा, इतक्या कवळ्या अंतकरणाचा, इतक्या मृदू अंतकरणाचा या महाराष्ट्रात जन्माला आला. आपल्यासारखे भाग्यवान माणसं आपण आहोत, लक्षात ठेवा. या महात्म्याने 2-4 फुलं तोडली पूजा करता. फुलं तोडली पांडुरंगाच्या मंदिरात जाण्याकरता. कोणीतरी मंबाजीबुवाला सांगितलं, मंबाजीबुवा तुमच्या बागेतले तुकोबरायांनी फुलं तोडली. महाराज असा राग आला मंबाजीबुवाला. तुकोबरायांनी फुलं आपल्या एका धोत्राच्या अशा झोळीत टाकले, देवाचं दर्शन घेतलं, देवाच्या पायावरती फुलं वाहिले, सगळा नित्यक्रम उरकला आणि इंद्रायणीच्या डोहात गेले पुन्हा आणि आचमन करू लागले. महाराज मंबाजीबुवाचा पारा चढला. मंबाजीबुवांनी बोरीची काठी, बोरी कळती तुम्हाला, बोर बोर काट्याच्या बोरी अशी काठी घेतली आणि आमचे तुकोबराय खाली वाकले होते. महाराज आणि त्यांनी दोन्ही हाताने तुकोबरायच्या पाठीत मारले. 1 2 3 4 5 अंगातून रक्तस्राव निघाला, रक्तबंबाळ शरीर झाला. तरी माझ्या तुकोबरायांनी वर नाही पाहिलं. हो काय विठाल विठाल परमार्थाची साधना मार्गात इतकी असते. काय तुम्ही आणि आम्ही कीर्तन करणारी माणसं आहेत. एखाद्या माणसाने जे हरी नाही घातला तरी माणूस राग येतो आपल्याला. एखाद्या माणसाने आल्या पूजा जर नाही केली, विचारपूस नाही केली तरी माणसाला राग येतो. आमच्या तुकोबरायला बोरीच्या काठीने मारलं, रक्ताबंबाळ शरीर झालं. कोण मारतं हे सुद्धा वर पाहिलं नाही. महाराज तुकोबरायने हात दुखले, मंबाजीबुवाची काठी टाकून दिली आणि मंबाजीबुवा घरी जाऊन झोपले. तुकोबराय आहे अशा शरीराने पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि कीर्तन सुरू झालं. महाराज मंबाजीबुवाची बसण्याची जागा होती, ती जागा रिकामी दिसली तुकोबरायला. हात जोडले, शेजारच्याला विचारलं, का हो मंबाजीबुवा आज आले नाही कीर्तनाला? त्यांनी सगळा प्रसंग सांगितला. महाराज आजपासून तुमच्या कीर्तनाला मंबाजीबुवा कधीच येणार नाही. का नाही म्हटले. महाराज येणार नाहीत महाराज मंबाजीबुवा तुमच्या कीर्तनाला. तुकोबरायांनी कीर्तन बंद केलं. माझ्यामुळे जर एखाद्याचा परमार्थ बुडत असेल तर माझ्या परमार्थाला काय किंमत आहे. महाराजांनी कीर्तन बंद केलं आणि तुकोबराय मंबाजीबुवाच्या घरी गेले. घरी जाताना रिकाम्या हातानं नाही, तेलाची वाटी घेऊन गेले मंबाजीबुवाच्या घरी. मंबाजीबुवा आपल्या दिवाणवरती झोपलेले होते. पश्चातापाने दग्ध झालेला मंबाजीबुवा तुकोबराय जवळ गेले आणि तुकोबरायला हाताने तेल घेतलं, मंबाजीबुवाच्या हाताला लावत होते. स्पर्श झाला आणि मंबाजीबुवा जागा झाला आणि पाहतात तर साक्षात जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायचे हात धरले. महाराज ओ महाराज तुम्ही असं महाराज 10 मिनिटापूर्वी तुम्हाला मारलंय. महाराज तुमचा अधिकार जाणतोय. महाराज साक्षात आपण परब्रह्म आहात, साक्षात तुम्ही देवाचा अवतार आहात. महाराज जाणतोय महाराज तुमचा सगळा अधिकार मी. तरी सुद्धा मी इतका तुम्हाला मारले 10 मिनिटापूर्वी आणि आपण तरी सुद्धा माझ्या घरी आलात. आपण महान आहात महाराज. नका महाराज नका माझ्या पाया पडू. तुकोबरायांनी मंबाजीबुवाला उठून बसवलं आणि मंबाजीबुवाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला आणि दर्शन घेतलं. तुकोबरायांनी मंबाजीबुवा पुन्हा उठले आणि तुकोबरायाच्या पाया पडू लागले. तुकोबरायाच्या मुखातले उद्गार आहेत, मंबाजीबुवा तुम्ही माझ्या पाया पडू नका. मला वाटलं होतं आतापर्यंत मी परमार्थिक आहे, पण माझ्या अंतःकरणातला मला वाटलं होतं की माझा काम गेलेला नाही, क्रोध गेलेला नाही. विठाला
मंबाजीबाच्या पाया पडले आणि मंबाजीबाला सांगितलं तुम्ही माझी गुरु ठरलात गुरु. का? कारण तुकोबराने सांगितलं मंबाजीबुवा तुम्ही मला इतक्या काठीने मारलं तरी सुद्धा माझ्या अंतःकरणात तुमच्याबद्दल थोडा सुद्धा क्रोध आलेला नाही, मला तुमचा थोडा सुद्धा राग आलेला नाही. मंबाजीबुवाने विचार करू लागला हा काय महात्मा असेल, काय व्यक्ती असेल. अहो तुकोबरा इतकं तुकोबराने सांगितलं मला थोडं सुद्धा वाटलं नाही तुमच्याबद्दल वाईट. अहो खरं सांगा जर तुकोबराने मंबाजीबुवाकडे नुसतं डोळे वटारून जरी पाहिलं असतं तर मंबाजीबुवाची राख व्हायला काही सेकंद लागले असते, काही सेकंद. तरी सुद्धा त्या महात्म्याने पुढच्या व्यक्तीकडे नाही पाहिलं, त्यांच्या अंतःकरणातली दया आहे म्हणून त्यांचं नाव घेतलं तर यम सुद्धा चळचळ कापतो. तुकाराम तुकाराम ज्याला काठीनं मारलं तरी सुद्धा राग येत नाही, नाम घेता कापेयम. ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तरी सुद्धा तुकोबरांनी पाहिला नाही, नाम घेता कापेयम. आपलं सुद्धा नाव घेतलं यम चळचळ कापतो असं नाही. घरातले माणसं भेनात यम कवा आपल्याला घ्यायचा नाही, नाही तेवढे पात्रतेचे आपण नाही. लक्षात ठेवा तुकोबरांनी कामावर विजय मिळवला, क्रोधावर विजय मिळवला, लोभावर विजय मिळवला. एकांतात भजन चालू होतं आणि एक तरुण स्त्री आमच्या तुकोबराया पुढे आली आणि तुकोबराला सांगितलं महाराज तुमचं भजन पाहून मी तुमच्यावर तुमच्याकडे पाहून मला माझी इच्छा झाली, माझी काम वासना पूर्ण करा. अहो काय सांभाळायची उंची आहे महाराज. तुकोबराने त्या माऊलीकडे मातेकडे पाहिलं आणि तुकोबराच्या मुखात तैसे
क्षण होय परमार्थिकाच्या जीवनातली उंची लक्षात ठेवा. तुकोबरायच्या जीवनातली नाही, आपल्या जीवनातली उंची. आपण कुठे आहोत? परमार्थिकासाठी महाराजांनी काही काही गोष्टी त्याच्या सांगितल्यात आणि काही काही गोष्टी स्वीकारायला सांगितल्यात. परमार्थिक आहात ना, काही गोष्टी सोडून द्या, काही गोष्टी करू नका महाराज. 3 गोष्टीच्या माणसाने कधीच करायच्या नाही, त्याच्या वाचून गरज नाही, त्याच्या वाचून बंद पडलेलं नाही. ज्यांनी ज्यांनी 3 गोष्टी केल्या त्यांचं गावात किंमत नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राष्ट्रात नाही, नाही नाही जगात सुद्धा त्या माणसाला किंमत नाही. ज्यांनी 3 गोष्टीचा अंगीकार केला, ज्यांनी 5 गोष्टी केल्या त्याला घरात किंमत, तालुक्यात किंमत, जिल्ह्यात किंमत, राष्ट्रात, जगात नाही नाही देव त्याला डोक्यावर घेतो 5 गोष्टी करणाराच्या. म्हणून कोणत्या करायच्या आणि कोणत्या नाही करायच्या हे आपण आपल्या ठरवा. सांगू का कोणत्या करायच्या ते? 3 गोष्टी सोडून द्या, कधीच करू नका. माझी विनंती आहे, 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कधीच किंमत मिळणार नाही. कोणत्या कोणत्या 3? ऐका. 3 गोष्टीची सुरुवात प पासून आहे आणि 5 गोष्टीची सुरुवात भ पासून आहे. 5 गोष्टी जीवनात केल्या पाहिजे. ज्यांनी ज्यांनी 5 गोष्टी केल्या नाही त्याच्या जीवनाला किंमत नाही, त्याच्या जीवनाला अर्थ नाही. तो जर आता मेला तर लोक म्हणते मनुष्य मेला, पण संतांच्या वचनाने तो मनुष्य मेला नाही. मग त्यांनी 5 गोष्टी केल्या नसत्यानंतर. ज्यांनी 3 गोष्टी केल्या आणि 5 गोष्टी केल्या नाही की माणसं म्हणतात मनुष्य. मनुष्य नाही, त्याला गावरान भाषा शब्द जनावर. काय म्हणते त्याला? जनावर. हा शुद्ध शब्द आला हो, मला येतो की जनावर. जनावर नाही, जनावर जनावर. हो, ते बी 2 पायाचं नाही, किती? 4 पायाचं. हो, लक्षात ठेवा. मग 3 गोष्टी कधी करू नका. 3 गोष्टीची सुरुवात प पासून आहे. ऐका. पहिली गोष्ट ऐका ऐका. पहिली गोष्ट परनिंदा. परमार्थिक माणसाने दुसऱ्याची निंदा करायची नाही. आजच्या कीर्तनातून तुमच्या काही डोक्यात नाही राहिलं तरी चालेल, पण 3 गोष्टी लक्षात ठेवा. 5 गोष्टी तुम्ही मिळवणार नाहीत, प्रयत्न करणार नाहीत आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ घालवणार नाहीत, ही 100% मला गॅरंटी आहे. बरोबर आहे? हा, अहो बरोबर आहे का? नाही नाही नाही, अहो तुम्ही प्रयत्न करणार हो, पण 3 गोष्टी परमार्थिकाने करू नका. ज्याच्या गळ्यात माळ आहे, आळंदी पंढरपूरची वारी करतो, देवाचं दर्शन घेतो, स्वतःला हरिभक्त म्हणवतो, हबप म्हणवतो, कोणतरी वारकरी म्हणवतो ना, त्या माणसाने 3 गोष्टी करायच्या नाही. काय? दुसऱ्याची परनिंदा कधीच करायची नाही. काय काय माणसं म्हणते महाराज कीर्तन संपलं कवाच नाही, हे लक्षात ठेवा. कधीच नाही. मग कीर्तन संपल्यावर नाही आणि खोलीत बसल्यावर सुद्धा नाही. काही कायला लय सव असती. 3 परनिंदा कोणाची करायची नाही. परधन दुसऱ्याचं घ्यायचं नाही. लक्षात ठेवा. परधन दुसऱ्याचं घ्यायचं नाही, परनिंदा करायची नाही आणि परस्त्रीकडं वाईट नजराने पाहायचं नाही. ज्यांनी ज्यांनी 3 गोष्टी टाकल्या, जा तुमच्या जीवनात जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. पण ह्या 3 टाळ्या वाजल्या म्हणजे 3 गोष्टी तुम्ही सोडल्या म्हणून असं आपण धरू. आता काय अडचण नाही. बरोबर आहे की नाही? पण लक्षात ठेवा, ह्या 3 गोष्टी करायच्या नाही. पण कोणत्या करायच्या? 5 गोष्टी करायच्या. त्याच्यापैकी एकच महत्वाची आहे, भजन केल्याशिवाय मरायचं नाही. का भजन केल्याशिवाय मरायचं नाही? तर त्याचा परिणाम आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी भजन केलं म्हणून त्यांच्या नावात एवढी ताकद आली की त्यांचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा यम चळचळ कापतो. साधी गोष्ट ही. म्हणून भजन आपण केलं पाहिजे. सगळं भजन मनापासून करा. तुकोबराय मृत्यू लोकात जन्माला आले आणि भजन करा लोकाला सांगू लागले. पण माणसं अशी विचित्र आहे, माणसं कोणी सुद्धा भजन करायला तयार नाही. तुकोबरायला वाईट वाटलं, कंटाळे तुकोबराय सगळ्याकडे पाहिजे. मना भजन, मना देवाचं नामचिंतन. अहो करा भजन. माणसं सगळं करते पण भजन करत नाही. तुकोबरायला असं वाटलं उगाच मृत्यू लोकात जन्माला आलो मी, या सगळ्यांचा उद्धार करण्याकरता मी प्रयत्न करतो आणि आपला एकही भजन करायला तयार नाही. महाराज म्हटले देवाकडे, महाराज पांडुरंगाकडे प्रार्थना करू लागले, महाराज पांडुरंगा एक तर या समाजाला बदलव, नाही तर मला इथून घेऊन चल. महात्मा गांधींचं वाक्य आहे शास्त्रीजी. महात्मा गांधी असं म्हणायचे, एक तर समाज बदलला पाहिजे, नाही तर मी इथून गेलो पाहिजे. बरोबर आहे ना? तसं तुकोबराय सांगायचे, पांडुरंगा यांनी भजन केलं पाहिजे, नाही तर मला इथून घेऊन चल. आता दिसू नये जना
आम्हाला इथं राहायचं नाही. तुकोबरायला उद्विग्नता प्राप्त झाली. लोक ऐकायला तयार नाही. लोकांची एक भावना आहे आणि लोकांची एक मानस आहे की माणसं दुसऱ्यानं सांगितलेलं कधी ऐकत नाहीत आणि माळकऱ्यानं सांगितलं जा ऐकतच नाही. काय घोटाळा काय मिळत नाही. किती माळकऱ्यांनी एखाद्या वारकऱ्याने सांगितलं आळंदी पंढरपूरची वारी करा, याची वारी चालू, यानं सांगितली को वारी बंद करतो. काय परिणाम आहे माळकऱ्याचा? ऐकतच नाहीत माणसं. अहो तुकोबरायचं नाही ऐकलं तर तुमचं नामचं काय घेऊन बसले तुम्ही? महाराज म्हटले पांडुरंगा आता दिसू नये जना आयशे करीगा नारायणा. महाराजांची मानसिकता बदलली. महाराजाला मृत्यू लोकात राहावं वाटणं, कंटाळा आला. महाराजाला वाईट वाटू लागलं. महाराज सगळे समाजाकडे पाहिजे. काय माणसं आहे ती? सगळी प्रपंचामध्ये दग्न झाली माणसं, पण देवप्राप्ती करता कोणी प्रयत्न करायला तयार नाही. तुकोबराच्या अंतःकरणात भाव निर्माण झाला, आता मला इथे राहायचं नाही, आता आमच्या माहेराला जायचं. कोणतं माहेर? संतांचं. महाराज म्हटले आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला. महाराज म्हटले आम्हाला इथं राहायचं नाही. हो, चिंतन चालू होतं, डोळ्यात पाणी आलं तुकोबरायच्या. काय करू देवा, मृत्यू लोका जन्माला आलो, माणसं ऐकायला तयार नाहीत. इतकं सांगितलं तरी माणसं कळायला कोणाला तयार नाही. चिंतन चालू होतं. शेजारून सनकाधिकाची दिंडी चालली होती. सनकाधिकाला तुकोबरायांनी पाहिलं आणि तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं. का हो सनकाधिक, कुठं चाललात? म्हणजे देवाच्या भेटीला. एक काम कराल का? म्हटले काय? माझा तेवढा फक्त निरोप द्या. काय म्हटले तुकोबराय? काय निरोप द्या? की मला फक्त माझा निरोप पांडुरंगापाशी पोहोच करा की तुकोबरायासारखी व्यक्ती तुझी वाट पाहती आणि तुकोबरायाचा सगळं आता मृत्यू लोकातलं काम संपलंय. महाराज कंटाळेत आणि मला वैकुंठाला घेण्याकरता देवानी यावं, याकरता संताधिकाला महाराजांनी निरोप पाठवला. कोणचा? काय म्हटले महाराज? तुम्ही संत एवढा तुम्ही काय करा माझ्यावरती एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुम्ही देवाला नमस्कार सांगा. सनकाधिक म्हणले तुमचं काम आम्ही करणार, अडचण नाही. काय अडचण नाही, एक काम करा म्हटले, तुम्ही आमचा देवापर्यंत निरोप पोहोचा. पण तुकोबराय तुम्ही तुमच्या जीवनात इथपर्यंत आलेला आहात, मग तुम्हाला का वर जा वाटतंय? थांबा ना अजून. तुकोबरायाने सांगितलं इथं आलो, भजन केलं, देव प्राप्त झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण मला वाटलं होतं जगाचा उद्धार व्हावा करता भजन करावं, पण माणसं भजन करायला कोणी तयार नाहीत. अहो, आणि मी देव प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न करतोय, पण माणसं कोणी ऐकायला तयार नाहीत. अहो महाराज, तुमच्या एवढं नावात सामर्थ्य आहे, तुमचं नाव घेतलं तरी सुद्धा यम चळचळ कापतो. महाराज म्हटले हे सगळं गोष्टी खरे, पण हे कोणाला कळायला मार्ग नाही. आणि सगळ्या गोष्टी महाराज म्हटले सगळं मान्य आहे मला, पण लोक ऐकायला तयार नाही. विठाला महाराज काय करायचे? काहीच नाही. मला आता मृत्यू लोकात राहायचं नाही. सनकाधिकापाशी निरोप पाठवला. सगळं झालं, पण तुम्ही आता इथं आला, देव प्राप्त करून घेतलाय, सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात झाला, तुम्ही तुमच्या जीवनात धन्यता प्राप्त करून घेतली. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ केला? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. जली दगडा सहित वया सहित वया सहित जली दगडा सहित वया जली दगडा सहित वया दगडा सहित समर्थ
मला या महाराज म्हटले तुमचं सगळं खरे मला मान्य आहे, सगळ्या गोष्टी कळत्या, पण आता मला इथे राहायचं नाही, नको म्हटले मला इथं तुम्ही माझा फक्त निरोप द्या. सनकादिक म्हटले तुमचा निरोप पोहोचतो. सनकादिक देवापाशी गेले. सनकादिकाने देवाला सांगितलं तुकाराम महाराज तुमची वाट पाहता. देवाने निरोप दिला मी देवाला तुकोबरायला न्यायला येतो. तुम्ही सनकादिक संत म्हणून पावंत एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार माझी भाकावी करुणा वैकुंठीचा राहणा. सगळं झालं. महाराज म्हटले मी येतो. शेवटी महाराज कंटाळे. देव यायला तयार नाही. देवाला तुकोबरायला वाटलं देव कुठेतरी कामात कुठले असते. सध्या विधान परिषद सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मिटिंग चालू असेल, देवाणदेवाण काहीतरी चालू असेल, पदासाठी मारामार चालू आहे सध्या. ह्या गोष्टीत देव गुंतले असते. तुकोबरायला असं वाटलं. पण तुकोबरायने पुन्हा विचार केला एवढा मोठा व्याप भारताचा जर सांभाळायचा, जगाचा सांभाळायचा, देव विसरला असेल कदाचित. मग तुकोबरायने पुन्हा विनंती केली. कोणाची? हो महाराज गरुडाच्या काय असतं कोणत्याही गोष्टीला कोणाला भेटायच्या अगोदर वशिला लावा लागतो. पियेला भेटायला लागतो. पियेला आहे की नाही. कीर्तनकाराची तारीख कीर्तनकार देत नसला का त्याच्या ड्रायव्हरला फोन करावा लागतो. तेवढं आपलं बसवा कुठं तरी बसवा आहे की नाही. हो एखादा मंत्री काम करत नसला का मंत्री फोन नाही उचलला का त्याच्या पियेला फोन करायचा. साहेब तेवढं बघा तुमचं बघा आम्ही तुमचं बघतो. हा तुम्ही त्यातलेच काय सांगा. तुम्ही आमचं बघा आम्ही तुमचं सगळं. अहो गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. गरुड महाराज तुम्ही एक काम करा. काय करा? वेगी आणावा तो हरी मदतीनाचे उद्धरी. महाराज म्हटले सगळे गोष्टी खरे आहेत पण मी आणायला तयार आहे. पण त्यांच्या पायापाशी लक्ष्मी बसलेली आहे. पाय लक्ष्मीच्या लक्ष्मी आई साहेब तुम्ही सोडा. ते म्हटले आम्ही सोडायला तयार आहे. पण देव सध्या आरामाची वेळ आहे, विश्रांती करते. ते म्हणले शेष तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषनाला सांगितलं. देव जागा झाले. देव वैकुंठाहून जगद्गुरु तुकोबरायला देहूत नेण्याकरता आले. इंद्राणीच्या या भागावरती या तटावरती देव उभेत आणि देव पांडुरंग परमात्मा देहूमध्ये आले आणि तुकोबरायने देवाला पाहिलं. तुकोबरायच्या आनंदाश्रू आले. महाराज म्हटले आमचा पांडुरंग परमात्मा आम्हाला न्यायला आला. आपुल्या माहेरा निरोपया संता. निरोप नाही देवच आला. दशमीला देहूला आले. दशमी एकादशी द्वादशी हो सगळ्या गोष्टी झाल्या. पौर्णिमेपर्यंत देव थांबले. देव म्हणले देवा तुकोबराय मला मीटिंग आहे पुढे महत्वाचे काम आहे चला लवकर. अहो देव तुकोबराय म्हणले एवढ्या या मृत्यू लोक आपण जन्माला आलोत. जगाचा उद्धार करण्याकरता एक काम करा. आजचं कीर्तन करू आणि उद्याची होळी आहे पुरणपोळी खाऊ द्या. सगळे वैकुंठाला घेऊन जाऊ. तुकोबराय वाटलं हे सगळे वैकुंठाला येण्याकरता तयार आहेत. कोणी वैकुंठाला यायला तयार नाही. शेवटी तुकोबराय त्यांच्या मंडळीला पत्नीला म्हणले अगं आवले तू तरी वैकुंठाला चल. आवली म्हणली मी आले असते पण वाईट म्हैस गाव बने तेवढी ती म्हैस गाव बन असते मग तुम्ही गेलो मी गेलो आपलं दूध कोण काढीन. म्हणजे तुकोबराय त्यांच्या पत्नीला सुद्धा कळालेले नाही. तुकोबराय शेवटी नको म्हणले. तुकोबराय म्हणले एक काम करा असू द्या आता तुम्हाला कंटाळा येतो तुम्हाला नको वाटतंय मला तरी पोहोच करा तिथपर्यंत. मला पोहोच करा तिथपर्यंत. बाकीचे म्हणले एवढ्या कामासाठी आम्ही खंबीरच आमचं चाललंय. पोहोचायला काय आम्हाला अडचण आहे. पोहोचण्यासाठी आम्ही सगळे तयार आहेत. चला म्हणजे तुम्हाला पोहोचायला. हो आता काय सगळे जिकडं तिकडं पोहोचायच्याच नादी लागले. तुम्हाला आम्ही तिथपर्यंत पोहोचतो. महाराज म्हटले असं नाही टाळ दिंडी घेऊन हाती तिथपर्यंत भजन करत चला. आणि मग ते तुकोबराय म्हणले तिथपर्यंत तुम्ही चला. सगळे भजने मंडळी गोळा झाली आणि भजन करत तुकोबरायला ज्या ठिकाणी आपलं नांदुरकीचं झाड आहे तिथपर्यंत तुकोबरायला सगळ्या भजन करणाऱ्या मंडळीने आणलं. राम कृष्ण हरी राम कृष्ण Krishna Hare Jai Jai
महाराज तुम्ही चाललेला आहात आनंदाची गोष्ट आहे महाराज, काही अडचण नाही, तुमचा आम्हाला सहवास लागला, भाग्यवान आहोत, पुण्यवान आहोत, सगळं चांगलं आमचं झालं महाराज. एक काम करा, आम्हाला जाता जाता काय करा तेवढा आशीर्वाद आम्हाला तुम्ही चांगला द्या. मा तुकोबराय म्हणले कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. आता संत म्हणजे तुमचं आणि माझं बारसं खाल्लेले, ते काय सोपी साधी गोष्ट व्यक्ती नाही. तुकोबरायला वाटलं मी भजन करा म्हणलं, भजन करायला कोणी तयार नाही. देवप्राप्ती करता प्रयत्न करा, कोणी करायला तयार नाही. माझ्यासोबत चला, ते बी न्यायला तयार नाही. मग आई त्या पिठावर उद्या चालतं का? नाही चालत, बरोबर आहे की नाही? काय महाराज आम्हाला कल्याण तुकोबराय म्हटले, तुम्हाला फक्त कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. हो घ्या घ्या मुखे विधान, हे माझं तुम्हाला आशीर्वाद आहे. शेवटी तुकोबरायने आशीर्वाद दिला आणि तुकोबरायला भगवान परमात्म्याने बोलवलं, तुकोबराय या आणि या गरुडावरती बसा. असा हात ठेवला पांडुरंग परमात्म्याने. देवाने सांगितलं तुकोबराय फक्त कमरा इतकं पाणी आहे, टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका, तुम्ही फक्त इथपर्यंत या, मी तुम्हाला सदैव वैकुंठाला न्यायला तयार आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा, आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावे. सफळा सांगावी विनंती माझी, सफळा सांगावी विनंती माझी, वाढवेळ झाला उभा पांडू, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावे, वैकुंठ श्रीरंग बोलावे, वैकुंठ श्रीरंग बोलावे. अंतकाळ विठू आम्हास पावला, अंतकाळ विठू आम्हास पावला, अंतकाळ विठू आम्हास पावला, अंतकाळ विठू आम्हास पावला. थोडीसेक झाला गुप्त तोका, झाला गुप्त तोका, थोडीसेक झाला गुप्त तोका.